माझे मामा जर्मनीवरून आम्हाला भेटण्यासाठी आले तेव्हा आमचे फाटलेले कपडे पाहून माझ्या मोठ्या बहिणीला जर्मनीला घेऊन गेले. आईला सांगितले की मी तिथे तिला कामाला लावेन. माझी मोठी बहीण जर्मनीला गेल्यानंतर प्रत्येक महिन्याला ती 1,00,000 रुपये पाठवत होती. मी माझ्या नवऱ्यासोबत जर्मनी फिरण्यासाठी गेली तेव्हा तिथे काही लोक एका टक्कल असलेल्या महिलेला मारत होते. मी त्या महिलेला वाचवण्यासाठी गेले तेव्हा तिचा चेहरा पाहून मला खूप मोठा धक्का बसला, कारण ती तर माझी सख्खी. माझे नाव वृषाली आहे. माझे बाबा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते. ते त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त पगार त्यांचे कपडे बूट याच्यावरच खर्च करत होते. जास्त करून ते आपल्या ऑफिसर सोबत इकडे तिकडे फिरत असायचे. त्यांना घराची किंवा आमची कोणतीही पर्वा नव्हती. मी कधीही माझ्या बाबांना माझ्या आईला सरळ हाताने पैसे देताना पाहिले नव्हते. जेव्हा मी माझ्या आईला पाहिले तेव्हा तिला एक पैशासाठी तरसावे लागत असतानाच पाहिले. तिच्याजवळ तिच्या खर्चासाठी लागणारे पैसे सुद्धा नसायचे. एवढेच काय तर तिला कधी डॉक्टरकडे जावे लागले तरी ती इकडून तिकडून पैसे उधार घेऊन डॉक्टरकडे जात असे. आमचं बालपण तर हे सर्व बघण्यातच निघून गेलं होतं. त्यावेळी आम्ही छोटे होतो आणि काही गोष्टींची समज सुद्धा आम्हाला नव्हती आणि यावर काय बोलावे हे देखील आम्हाला कळत नव्हते. पण मी आणि माझी बहीण राधाताई जसे जसे मोठे होत गेलो तसे तसे आमच्या घरातला हा दिनक्रम पाहून आम्हाला खूप वाईट वाटायचे. माझी बहीण राधा अनेकदा बाबा असे का करतात याबद्दलच बोलत असायची. त्यांचे उत्पन्न चांगले असताना सुद्धा ते फक्त त्यांच्याबद्दलच का विचार करतात? आईला एवढे मोजून पैसे का देतात? त्यांनी दिलेल्या पैशांनी फक्त घरात भाकरी भाजीच का बनते? त्या पैशांनी आपण स्वतःसाठी काहीही बनवू शकत नाही की आपल्यासाठी बूट सुद्धा खरेदी करू शकत नाही. आपले कपडे आता खूप जुने झाले आहेत. जर आईने कधी आमच्यासाठी बाबांकडे पैसे मागितले तर बाबा खूप रागवायचे आणि म्हणायचे की पैसे झाडावर लागत नाहीत की तिथून तोडून मी तुम्हाला आणून देऊ. बाबा नेहमीच आईला वाईट साईड बोलायचे. ते ऐकून आम्हा दोघी बहिणींची मनं तुटायची. आम्ही जॉईंट कुटुंबात राहत होतो. माझे छोटे काका माझ्या वडिलांपेक्षा जास्त कमवत होते आणि ते त्यांच्या मुलावर खूप खर्च करायचे. त्यांची मुलं चांगले जेवण जेवायचे आणि कपडे सुद्धा चांगले घालायचे. अशा परिस्थितीत आम्ही दोघी बहिणींना खूप मोह व्हायचा आणि आम्ही दुःखाच्या क्षणाला बळी पडायचो. आम्ही लहानपणापासूनच हे पाहत आलो होतो की छोटी काकी जेव्हा कधी भाजी बनवायची तेव्हा ती तिच्या मुलांसाठी वेगळी भाजी काढून ठेवायची आणि नंतर भाजीत इतकं पाणी टाकायची की कळायचंच नाही की भाजी आहे की पाणी. ना त्याच्यात भाजी दिसायची नाही मसाले असायचे. असं वाटायचं की भाजी धुतलेलं हे पाणी आहे, ते आम्ही खात आहोत. आईने खूप वेळा या गोष्टीवरून आमच्या काकीला विचारलं की जेव्हा माझ्या मुलांना भाजी घ्यायची असते तेव्हा तू इतकं पाणी का टाकतेस? तेव्हा काकी माझ्या आईजवळ भांडायला लागायची की तुझा नवरा आम्हाला महिन्याचा खर्च करण्यासाठी जेवढे पैसे देतो त्याच्यात एवढेच बनतं. जर तुम्हाला खायचं असेल तर खा, नाहीतर तुमचं किचन वेगळं करा. आईला तर कधीपासून वाटत होतं की आमचं जेवण वेगळं बनवावं. कित्येक वेळा आईने याविषयी बाबांजवळ पण बोलणं केलं होतं की तुम्ही हेच पैसे मला देत जा. कमीत कमी आम्ही व्यवस्थित जेवण बनवून जेवू तरी. मुली चांगले खाण्यासाठी तरसत असतात तेव्हा बाबा आईला खूप शिव्या देत आणि वाईट नजरेने बघत. तिला म्हणायचे की तुझ्यात एवढी क्षमता आहे का? तू तुझं किचन स्वतंत्रपणे चालवू शकतेस. छोटी सूनबाई हुशार आहे आणि पैशांची किंमत तिला कळते. मग आई आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहायची. अशा परिस्थितीत माझी आई आणि माझ्या बहिणीचा नेहमीच जीव गुदमरायचा आणि माझी काकी माझ्या वडिलांना आणखी भडकवायची. कारण काकी माझ्या आजोबांच्या मित्राची मुलगी होती आणि ती एका श्रीमंत कुटुंबातील होती आणि खूप सुंदरही होती आणि महत्त्वाचं म्हणजे आजीची आवडती सून होती. काकीचं म्हणणं घरात ऐकून घेतलं जायचं. जेव्हा कधी भांडण व्हायचं तेव्हा माझे वडील आईला मारून त्यांचा राग शांत करायचे आणि ते थोडेफार खर्च करण्यासाठी पैसे आईच्या हातात ठेवत होते. ते देणं सुद्धा बंद करत होती. मी आणि माझी बहीण राधा आम्ही दोघेही आईजवळ भांडायचो की तू अशा माणसाशी लग्न का केलेस जो आमच्या गरजाही पूर्ण करू शकत नाही. तेव्हा आई आम्हाला खूप रागवायची आणि म्हणायची की तुझ्या काकूंनी ऐकलं तर ती माझी काय अवस्था करेल तुम्हाला माहीतच आहे ना. माझी छोटी काकी नेहमीच माझ्या आईला कोणतेही कारण नसताना वाईट साईड बोलत असायची. यावेळी मला माझ्या काकीचा खूप राग यायचा. मी आईसमोरच काकीला रागात म्हणायची की तुम्हाला तर माझ्या बाबांसारखा नवरा नाही मिळाला आहे, त्यामुळेच तुम्ही एवढं तोंडवर करून बोलत असता. तेव्हा नेहमीच काकी तिच्या ओठांवरती बोट ठेवून मला गप्प राहायला सांगायची आणि नंतर माझ्या आईला म्हणायची, ताई तुम्ही तुमच्या मुलींना कसे संस्कार देत आहात? पूर्ण आयुष्य तुम्ही सुद्धा कोणालाच ऐकलं नाहीत
आणि आता तुमच्या मुलींना सुद्धा तसेच शिकवत आहात. तेव्हा आई नेहमीप्रमाणे तिच्यासमोर गप्प बसत होती. जर आई काकीजवळ भांडली असती तर काकीने लगेच बाबांकडे आईबद्दलची तक्रार केली असती. बाबांची नेहमीचीच सवय होती की ते काकीचं बोलणं ऐकून आईला खूप मारायचे. त्यामुळे आम्ही दोघी बहिणी स्वतःचाच तिरस्कार करू लागलो होतो. मुलगा न झाल्यामुळे बाबा असे वागायला लागले होते असे आम्हाला वाटत होतं. पण या सगळ्यात आम्हा मुलींचा काय दोष होता? आणि त्या गोष्टी अगदी क्षुल्लक किमतीच्या असायच्या, पण माझ्यासाठी खूप मोठ्या असायच्या. जसे की माझे घड्याळ असो वा माझी बॅग असो. मी ज्या गोष्टीची फरमाईश करायची ती गोष्ट माझी ताई मला मनापासून घेऊन द्यायची. आम्ही आमच्या बाबांकडे कधीच अशा गोष्टींची फरमाईश केली नव्हती, कारण की ते आम्हाला कधी काही घेऊनच देत नव्हते आणि नाही आम्हाला दोघी बहिणींचे ते जास्त लाड करायचे. आमच्या बाबांनी आमची कोणतीच फरमाईश कधी पूर्ण केली नाही, परंतु ते आम्हाला नेहमीच ओरडत असायचे. ते म्हणायचे, तुमचे काही वय आहे का घड्याळ घालायचे, उगाचच हरवायचे. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही घड्याळ घाला. त्या दिवशी मी पूर्ण रात्र झोपू शकली नाही, कारण सेम तसंच घड्याळ माझ्या छोट्या काकीच्या मुलीजवळ होतं आणि ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होती, तरी देखील तिच्याजवळ ते घड्याळ होतं. माझं मन ते घड्याळ पाहून तळमळायचं. ती मला तिच्या घड्याळाला कधीही हात लावू देत नव्हती. आणि एके दिवशी जेव्हा मी पाहिले की माझी फरमाईश पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा मी माझ्या काकीच्या मुलाचे घड्याळ चोरले. आणि ही माझ्या आयुष्यातील पहिली चोरी होती, जी मी माझ्या घरात केली होती. ही चोरी करताना मला कोणतीही लाज वाटली नाही. माझ्या काकीच्या मुलीचे घड्याळ सापडले नाही तेव्हा तिने संपूर्ण घरात एकच गोंधळ घातला. रडून रडून तिने पूर्ण घर डोक्यावर घेतलं आणि मग तिने माझ्यावर आरोप केला की मी तिचं घड्याळ चोरलं आहे. काकू पण तिच्या मागे बोलू लागली. ती म्हणत होती की तू चोरी केली आहेस. आता तर या लोकांची फरमाईश पूर्ण केली नाही म्हणून या आपल्या घरात चोरी करायला लागल्या आहेत. काकीचं बोलणं ऐकून आई रडायला लागली आणि म्हणाली, थोडं तरी देवाला घाबर छोट्या सुनबाई. माझी मुलगी आणि तुझ्या मुलीमध्ये फरकच काय आहे? काकी एकदमच ओरडून म्हणाली की फरक हा आहे की माझी मुलगी कधीही चोरी करत नाही आणि तुझ्या मुलीने तर आज रेकॉर्डच तोडला आहे. छोट्या छोट्या गोष्टी घरातच आतून गायब होत आहेत. तुम्ही तुमच्या मुलींचं पालनपोषणात चुकीच्या पद्धतीने केले आहे. आता जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळाली तर ते तुझ्या मुलींचा गळा दाबतील. आयुष्यात पहिल्यांदाच मला त्या 100 रुपयांच्या घड्याळासाठी एवढ्या गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. आई म्हणाली, जर माझ्या मुलींनी तुझ्या मुलीचं घड्याळ घेतलं असेल तर थोडा वेळ वापरून ती परत देईल. माझी राधाताई सुद्धा काकीला म्हणाली की कमीत कमी काकी होण्याच्या नात्याने तुझ्या तोंडून अशा गोष्टी ऐकणं चांगलं वाटत नाही. ताई पहिल्यांदा माझ्यासाठी बोलली होती. मी ताईच्या तोंडाकडे बघतच राहिली. आई आणि ताईला माहीत होतं की ते घड्याळ माझ्याजवळच आहे, तरीसुद्धा त्या मला ओरडल्या नाहीत किंवा त्यांनी मला मारलंही नाही. या गोष्टीमुळे मला खूप रडू येत होतं. म्हणून मी रात्री गुपचूप जाऊन काकीच्या रूममध्ये ते घड्याळ ठेवून आले, कारण मी अजून जास्त माझ्या आईला आणि ताईला त्रास देऊ शकत नव्हती. आणि त्यानंतर मी कधीच परत कोणतीच गोष्ट चोरली नाही, कारण मला नव्हतं वाटत की माझ्यामुळे आई आणि ताईच्या डोळ्यातून वाहणारे असहाय्यतेचे अश्रू मी पाहावेत. ताईने जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तेव्हा तिने जॉब करायला सुरुवात केली. ती जवळच एका शॉपमध्ये सेल्समनचे काम करायला जात होते. आई ताईच्या जॉब करण्याच्या निर्णयावरती बिलकुल तयार नव्हती, कारण तिला माहीत होतं जर बाबांना कळलं तर ते कधीच ताईला जॉब करण्याची परमिशन देणार नाहीत. आणि जेव्हा बाबांना कळालं की ताई नोकरीला जात आहे तेव्हा त्यांनी पहिले तर आईला खूप मारलं आणि त्यानंतर ताईवर सुद्धा हात उचलला. त्या दिवशी माहीत नाही ताईमध्ये एवढी हिंमत कुठून आली होती. तिने पुढे जाऊन बाबांचा हात पकडला आणि खूप कठोर शब्दात त्यांना म्हणाली की आता आम्ही लहान नाही राहिलो. जर तुम्हाला असे वाटत असेल की मी नोकरी करू नये तर आम्हाला लागणारे पैसे तुम्ही देत जा, जेणेकरून आम्ही सुद्धा साधारण माणसासारखं जगू शकू. तुम्ही तर कधी विचारच केला नाही की आपल्या मुलीसुद्धा आता तरुण झाल्या आहेत आणि त्या नेहमीच फाटलेले जुने कपडे घालतात. आम्ही जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आजूबाजूची लोक आम्हाला कशा नजरेने पाहत असतात हे बोलत असतानाच ताई खूप रडू लागली आणि म्हणाली, आमच्याजवळ तर आमचं अंगण झाकण्यासाठी सुद्धा कपडे नाहीत. बाबा ताईचं बोलणं ऐकून एकदम आश्चर्यचकित राहिले आणि मला आणि माझ्या ताईला आणि आईला खूप वाईट साईट बोलून रूममधून निघून गेले. त्यानंतर काकीने सगळीकडे आमची बदनामी करायला सुरुवात केली होती. जो मिळेल त्याला मिरची मसाला लावून आमच्याबद्दल वाईट साईट सांगत होती. ती सांगायची की माझ्या जाऊबाईच्या मुली खूप खुल्या विचारांच्या आहेत आणि आता तर त्या बाहेर नोकरी करण्यासाठी सुद्धा जात आहेत. ऐकणाऱ्या महिला सुद्धा अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या घरी येत होत्या. पूर्ण परिवारात असं कोणतेच घर राहिलं नव्हतं तिथे आमच्याबद्दल वाईट गोष्टी काकीने सांगितल्या नव्हत्या. तेव्हा आई ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप रडायची
आणि नेहमीच आई काकीला बोलायची की तू असं माझ्या मुलींबद्दल वाईट साईड बाहेर सांगत जाऊ नकोस. असं केल्याने माझ्या मुलीजवळ कोण लग्न करेल. परंतु काकीला या गोष्टीची काहीही घेणं देणं नव्हतं. आता मला सुद्धा वाटत नव्हतं की कोणी आमच्या घराशी काही संबंध ठेवेल, कारण वेळोवेळी आमच्या घरात भांडणं व्हायची आणि काकीने तर आमची बदनामी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. आता काय होईल? अशा परिस्थितीत ताई आईला समजवायची की माझ्यासाठी जे मागणं येणार असेल ते येईल, तू टेन्शन नको घेऊस. ज्याला आपल्याबद्दल जो विचार करायचा आहे तो विचार करू दे, आपण लोकांचे विचार तर नाही बदलू शकत ना. तेव्हा कुठे आई थोडी गप्प व्हायची. परंतु मला माहीत होतं की ती आतल्या आत घुसमटत होती. ती सगळीकडे आमच्यासाठी स्थळ शोधत असायची, कारण की आमच्या कुटुंबात मुलींची लवकर लग्न केली जात होती. काकीच्या मुलीचं लग्न जुळलं होतं. आता माझ्या आईला सुद्धा वाटत होते की माझ्या मुलीसुद्धा त्यांच्या घरी जाव्यात, म्हणजे ती सुखाने मरायला मोकळी. पहिले तर ताईच्या नोकरीमुळे आम्हाला इतक्या वाईट साईड गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या आणि आता तर लोक हे सुद्धा बोलायला लागली होती की माझी आई मुलींची कमाई खाते, म्हणून तिला त्यांची लग्न करायची नाहीत. ज्या दिवशी आईच्या कानावर हे शब्द ऐकू आले त्या दिवशी आई पूर्ण रात्र रडत होती आणि अशावेळी ताईने सुद्धा तिचा पूर्ण पगार आणून आईच्या हातात ठेवला. तेव्हा आईने हे सर्व पैसे ताईला परत दिले आणि म्हणाली, आपण जसे आधी राहत होतो तसेच आताही राहू, हे पैसे तुझ्या अकाउंटमध्ये टाकून ठेवत जा. ताईला काही समजत नव्हतं की आई अशा विचित्र गोष्टी का करत आहे. तेव्हा मी ताईला सर्व गोष्टी सांगितल्या की काही बायका आपल्या घरी आल्या होत्या आणि त्या आईला तुझी कमाई खाते म्हणून बोलत होत्या. हे सर्व ऐकून ताईला खूप वाईट वाटलं, परंतु ती हिंमत हारली नाही. ती दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात गेली आणि माझ्यासाठी आणि आईसाठी नवीन 2 ड्रेस आणि चप्पल घेऊन आली. पहिल्यांदाच नवे कपडे बघून माझे डोळे तर खूप आनंदाने चमकू लागले होते, परंतु आई मात्र ते कपडे बघून रडू लागली होती. त्यानंतर ताई म्हणायची की आता हेच कपडे तुम्ही घालायचे. देवाने ठरवलं तर आपण सुद्धा चांगले कपडे घालू आणि चांगले जेवण जेवू. आणि लवकरच ताईने आमचं जेवण काकीसारखंच करायला सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती बदलत होती, परंतु उत्पन्न फारसे नव्हते. त्यामुळे ताई मला पुढे शिकवू शकेल, कारण मी सुद्धा आता ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि मला ताईसारखंच जॉब करायचा होता. परंतु ताईने मला जॉब करण्यासाठी मनाई केली आणि म्हणाली की तू प्रायव्हेटमध्ये BEd कर आणि तुझं शिक्षण पूर्ण कर. ती एकटीच आता घर खर्च चालवत होती. त्यानंतर अचानक एक दिवस आमच्या घरी जर्मनीवरून मोठे मामा आले. आमच्या मामाचं लग्न खूप श्रीमंत घरातील मुलीजवळ झालं होतं आणि ते आपल्या बायको आणि मुलांसोबत जर्मनीला राहत होते. माझ्या आईने मामासमोर आपलं सगळं दुःख सांगितलं. तेव्हा माझा मामा माझ्या ताईला म्हणाला की जर तुला चांगली नोकरी करायची असेल तर तू माझ्यासोबत जर्मनीला चल. तिथे तुला चांगला पगार मिळेल आणि तुझ्या घरची परिस्थितीही सुधरेल. आईला तर कोणतीच अडचण नव्हती. बाबांना तर पहिल्यापासूनच आम्हा मुलींबद्दल बोलणं आवडत नव्हतं. मग काय, ताईचा पटकन विजा आला आणि मामा तिला घेऊन जर्मनीला निघून गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी ताईला एका पार्लरमध्ये नोकरीला लावलं आणि जेव्हा 1 लाख रुपये ताईने आईला पाठवले तेव्हा आई हैराण झाली की इथे माझी मुलगी महिन्याला 10,000 कमवत होती आणि कुठे 1 लाख रुपये कमवत आहे. मी आणि माझी आई खूप खुश होतो, परंतु काकीचा प्रत्येक वेळी मूड खराब होता. आईने आपले पैसे खूपच समजदारीने वापरायला सुरुवात केली होती. सर्वात पहिले आईने स्वतःच्या हिस्स्यात आलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली. जेव्हापासून आई लग्न करून ह्या घरात आली होती तेव्हापासून कधीही या घराला पेंटिंग केली नव्हती. आईच्या डोक्यात हाच विचार येत होता की चांगली पेंटिंग करावी, जेणेकरून लग्न ठरवण्यासाठी पाहुणे येतील तेव्हा त्यांना घर चांगलं दिसावं, त्यावर आपला चांगला प्रभाव पडावा. नंतर हळूहळू त्यांनी घरासाठी काही चांगली भांडी आणि सोफा सेट वगैरे घेतला, कारण आमच्या घरी जर कोणी कधी पाहुणे आले तर नेहमीच आम्हाला काकीकडून भांडी मागून आणावी लागत होती. म्हणूनच आई चहाचा सेट आणि सोबतच डिनर सेट सुद्धा खरेदी करून घेऊन आली होती आणि सोबतच हुंड्यासाठी सुद्धा काही गोष्टी जमा करत होती, कारण की आमच्या बाबांना नाही ताईच्या आणि नाही माझ्या लग्नाची कोणती काळजी होती आणि नाही कधी त्यांनी या गोष्टीबद्दल आईजवळ काही बोलणं केलं होतं. त्याच दिवसात ताईने पैसे पाठवून माझं शहरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं होतं. येण्या जाण्यासाठी व्हॅन सुद्धा लावली होती. ताई मला म्हणाली होती की तुला जेवढे शिकायचे आहे तेवढे शिक. मी नेहमीच देवाचे आभार मानायचे. एवढी चांगली बहीण मला त्यांनी दिली होती. आमची बदललेली परिस्थिती बघून काकी सुद्धा आमच्या जवळ आता चांगली वागायला लागली होती. आजूबाजूची लोक आणि आमच्या खानदानातील लोक सुद्धा आता आमच्या जवळ चांगली वागायला लागली होती. लोक आमच्या आईबद्दल कधी वाईट बोलत असत ते लोक सुद्धा आता आमच्या घरी आईजवळ गप्पा गोष्टी करण्यासाठी येत होते आणि त्याच महिला आता काकीबद्दल आईजवळ वाईट साईड बोलत होत्या.
मला हे सगळं बघून खूप हसू यायचं. काकीने जेव्हा आमच्या घरात एवढे पैसे येताना बघितले तेव्हा तिने लगेचच माझं लग्न त्याच्या गावातील शेजारच्या मुलाजवळ करण्यासाठी माझ्या आईला बोलू लागली. काकीला वाटलं असेल की मी खूप जास्त हुंडा घेऊन जाईल, म्हणून तिने हे नातं आणलं होतं. परंतु मी आईला स्पष्ट शब्दात नकार दिला की मी विष खाऊन मरून जाईल, परंतु काकीने आणलेल्या स्थळाजवळ लग्न नाही करणार. आईने सुद्धा मला जास्त फोर्स केला नाही. तिने काकीला सरळ सरळ सांगितलं की मुलींची मर्जी असेल तिथेच त्यांचं लग्न करून देईल. तेव्हा काकी गप्प बसली. त्याच दरम्यान एका चांगल्या घरातून माझ्यासाठी मागणं आलं. आईने विचार न करता हो म्हणून टाकलं आणि माझं 1 महिन्याच्या आत लग्नसुद्धा झालं. मी लग्न होऊन माझा नवरा सौरभच्या घरी आली होती. सौरभची फॅमिली खूपच श्रीमंत होती. सौरभ मला दुसऱ्या दिवशी हनीमूनसाठी जर्मनीला घेऊन गेले. जर्मनीला जाताच मला हनीमूनपेक्षा जास्त आनंद ताईला भेटण्याचा होता. माझं मन जसं काही माझ्या ताईला बघण्यासाठी तरसत होतं. मी सौरभजवळ एक फरमाईश केली की मला ताईसाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे. तेव्हा तो मला एका मॉलमध्ये घेऊन गेला. जसं मी ताईसाठी कपडे खरेदी केले आणि परफ्यूम घेतलं तसं त्या मॉलच्या बाहेर अचानक खूप लोकांची गर्दी जमा झाली होती. मी सुद्धा सौरभसोबत बाहेर आली आणि बघू लागले की तिथे नक्की काय झालं आहे. तेव्हा अचानक रस्त्यावरती मधोमध माझी नजर एका मुलीवर पडली. तिच्या डोक्यावरती केस नव्हते. मला वाटले कुठल्या तरी आजारामुळे तिने आपल्या डोक्यावरील केस कापले असतील. ती मुलगी बेशुद्ध झाली होती. मी धावतच जाऊन तिला उठवू लागले, परंतु तिला बघून माझा आत्मा कापू लागला. मी एकदम ओरडली, कारण की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माझी राधाताई होती. सौरभने लगेच ॲम्ब्युलन्स मागवली आणि मी राधाताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. ताईला बघून जवळजवळ 6-7 वर्ष झाली होती आणि ह्या 6-7 वर्षात एवढी ती बदलली होती की मला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. ती तर तिच्या वयापेक्षा खूप मोठी दिसत होती. तिने तिचे केस का कापले होते? जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती मला बघून रडायला लागली. मला सगळ्यात जास्त हैराण करणारी गोष्ट ही होती की ताईसोबत मामा नव्हते. मी तिला मामांबद्दल विचारले तेव्हा लगेच उठून बसली आणि म्हणाली की मामांना काही सांगण्याची गरज नाही, फक्त गप्प राहा. तिचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले की ती असं का बोलत आहे. मग मी तिला मामांच्या घरी घेऊन गेली. तेव्हा मामांनी ताईला बघितल्यावर तिच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली की कमीत कमी आम्हाला सांगून तरी बाहेर जायचे होतेस. तेव्हा माझी ताई गप्प राहिली. मला माझ्या मामाचं वागणं पाहून खूपच वाईट वाटलं. मी आणि सौरभ अजून बसलो सुद्धा नव्हतो तेवढ्यातच मामाचा मुलगा आमच्या समोर आला. त्याला बघून मी हैराण झाली. जेव्हा तो ताईला म्हणाला की तू ब्युटी पार्लरमधून बाहेर कशी आलीस? तुला तर औषध घेऊन झोपलं पाहिजे होतं. मी तुला कुठे कुठे शोधत होतो आणि तू बाहेर बेशुद्ध पडली होतीस. तुला किती वेळा सांगितलं होतं की ब्युटी पार्लरच्या बाहेर निघत नको जाऊस, तुझी ट्रीटमेंट चालू असते. तुला यासाठीच आम्ही पगार देतो का? आम्हाला मामाच्या मुलाचं बोलणं काही समजत नव्हतं. तेव्हा आम्ही मामाचा मुलगा रोहनला विचारलं की ब्युटी पार्लरमध्ये माझ्या ताईची अशी कोणती ट्रीटमेंट चालू आहे आणि माझी ताईला असं काय झालं आहे ज्याचा उपचार पार्लरमध्ये होतो. तेव्हा रोहनने जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मामाचा मुलगा रोहनने जर्मनीमध्ये शिक्षण पूर्ण केलं होतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं पार्लर उघडलं होतं. त्या पार्लरमध्ये तो हेअर एक्सटेन्शन आणि नेल एक्सटेन्शनचं सर्व काम करत होता. माझ्या ताईचं पार्लरमध्ये काम एवढंच होतं की ती औषध खाऊन तिचे केस वाढवत होती आणि तेच केस कापून मग रोहन ते केस हेअर एक्सटेन्शनसाठी खूप पैसे देऊन विकत होता. कामाचे पैसे ताईला मिळत होते, परंतु त्या औषधांमुळे माझ्या ताईच्या शरीरावर खूप सारे साईड इफेक्ट होत होते आणि त्या लोकांना याची काहीही पर्वा नव्हती. उलट त्या लोकांचा पार्लर तर चांगल्यारीत्या चालू होता, परंतु माझ्या ताईची परिस्थिती खूप खराब झाली होती. आता माझी ताई हे औषध खाऊन खाऊन थकली होती आणि तिला भारतात परत जायचं होतं. तेव्हाच रोहन माझ्या ताईचं लग्न त्याच्या मित्राजवळ करण्यासाठी ताईला धमकी देत होता. रोहनचा मित्र आणि रोहन पार्टनरशिपमध्ये पार्लर चालवत होते. ताईचं लग्न आपल्या मित्राजवळ यासाठी करत होता जेणेकरून ताईला पगार द्यायला लागू नये आणि त्याचं काम असंच चालू राहील. माझ्या राधाताईला तो मुलगा अजिबात आवडत नव्हता आणि तिला त्याच्याजवळ लग्नसुद्धा करायचे नव्हते. माझ्या ताईचे बोलणे ऐकून मला माझीच लाज वाटू लागली की मी इतकी स्वार्थी बहीण कशी आहे. माझी ताई तिकडे काय करते याची साधी चौकशी सुद्धा मी केली नाही. माझी ताई दर 3 महिन्यांनी तिचे केस 8 ते 9 इंच कापत होती. हे विचार करूनच मला खूप वाईट वाटू लागले होते. ताईने आमच्यासाठी तिच्या आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग केला होता. या सर्व गोष्टी जेव्हा मी सौरभला सांगितल्या तेव्हा त्याला खूप वाईट वाटले.
मला खूप आनंद झाला होता जेव्हा सौरभ ताईला म्हणाला की आम्ही तुझी पुरेपूर मदत करू, फक्त तू इथून बाहेर पड. मी तुला शब्द देतो की आमच्या खानदानमधून तुला एखादं चांगलं स्थळ शोधून तुझं लग्न करून देईल आणि तुझ्या भूतकाळाबद्दल मी कोणालाही सांगणार नाही. ताईंनी सौरभचं बोलणं ऐकलं आणि ती आमच्यासोबत तिचं काम सोडून परत भारतामध्ये आली. सौरभने दिलेल्या शब्दानुसार त्यांनी ताईचं लग्न त्याच्या मामाच्या मुलाजवळ करून दिलं. आईला तर सुरुवातीला खूप त्रास झाला होता जेव्हा ताईबद्दल तिला समजलं होतं, पण आता ताई तिच्या घरी खुश आहे तर आईसुद्धा इकडे खुश राहू लागली होती. आपल्याकडे पैसा नसेल तर आपलीच लोक आपल्यासोबत कशी वागतात आणि पैसा मिळवण्यासाठी आपलीच लोक आपल्या मजबुरीचा फायदा घेऊन आपल्यावर किती अन्याय करतात याची प्रचिती माझ्या ताईला खूप चांगल्या प्रकारे आली होती. त्यामुळे तिचा संसार सुखाचा झाल्यानंतर भारतामध्ये तिने एक गरीब मुलींची शिक्षणासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी एक संस्था काढली आहे. त्या संस्थेमध्येच आता मी सुद्धा तिला मदत करत आहे. माझ्या ताईप्रमाणे इतर कोणत्याही मुलीला अशा प्रकारचा त्रास करायला नको यासाठीच ताई आता प्रयत्न करत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि शेअरही करा आणि गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.